आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांना दिलासा आजपासून पीक विमा जमा होणं सुरुवात जे की पीक विम्याचे पैसे इथं आलेले आहे। तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता यामध्ये आज सर्वात मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज बैठकीमध्ये तातडीने पीक विमा वाटपाचे आदेश इथं देण्यात आलेले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये व अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाखो रुपये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। पीक विमा वाटपासंदर्भात जे काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, केंद्र सरकार राज्य सरकारची जे काही संयुक्त बैठक पीक विमा कंपनीला तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। मंजुरी प्रकरणामध्ये वाटप जलद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। थेट डीबीटीद्वारे आणि जिल्ह्याची यादी सुद्धा इथं आलेली आहे। तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम इथे येते यामध्ये नाशिकमध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। ह्या पहिला टप्पा बघत आहे आपण, दुसरा टप्पा सुद्धा सांगणार आहे। 1219 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यांमध्ये आहेत। तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे हे सुद्धा पाहणार आहे। सर्वप्रथम नाशिकमध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या आहे 3,50,000, तर यासाठी निधी आलेला आहे 155.74 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 4,88,00,000 रुपये इथं आलेले आहे। अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी बांधवांना 160,28,00,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकच वेळी इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांना 111,41,00,000 रुपये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। सातारामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6,74,00,000 रुपये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 22,04,00,000 रुपये पीक विमा शेतकरी बांधवांना जमा होत आहे। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधवांना 241,21,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी पात्र आहेत, तर अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18,39,00,000 रुपये जमा होत आहे। धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 218,85,00,000 पीक विमा जमा होत आहे। यानंतर इथे आपला अकोल्यामध्ये येथे 1,77,253 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 97,29,00,000 रुपये जमा होत आहे। कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना 13,00,000 रुपये इथं आलेले आहे। जालन्यामध्ये 3,70,625 शेतकरी बांधवांना 160,48,00,000 रुपये इथं आलेले आहे। परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206,11,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे। नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 52,21,00,000 रुपये आलेले आहे। लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244,87,00,000 रुपयाचा पीक विमा आलेला आहे। अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8,00,000 रुपये पीक विमा इथं आलेला आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील। तर आता हा आपण बघितलेला आहे पहिला टप्पा। आता दुसरा टप्पा सुद्धा पाहणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आलेला आहे। वाटप सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये आता येत्या 15 दिवसात सर्व जिल्ह्यात पैसे इथे जमा होणार आहेत। कोणाला पीक विम्याचे पैसे इथे जमा होणार आहेत, ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पीक विमा फॉर्म भरलेला आहे, आधारची लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, याचप्रमाणे खाते ॲक्टिव्ह आहे। आता पैसे आले कसे तपासायचे? सर्वप्रथम तुम्ही बँकचा SMS चेक करा, पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती चेक करा, CSC, नेट बँकिंग, त्याचप्रमाणे फोनपे, गुगल पेवरती चेक करा की तुम्हाला पैसे आले की नाही। आता पैसे जमा होण्याची जी काही प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून सुरू झालेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आज रात्रीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। तर यामध्ये SMS द्वारे बँक पासबुकवर एंट्री करून घ्या। आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल अशांनी लेखी अर्ज द्यायचा किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता। तुम्हाला पीक विम्याचे पैसे का आलेले नाहीत, कधीपर्यंत येतील, रिजेक्ट झाला का तुमचा फॉर्म, पेंडिंगमध्ये आहे का, त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी राहिलेली आहे का, सविस्तर माहिती तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून घेऊ शकता। पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं? सर्वप्रथम लेखी अर्ज देतो तुम्हाला। हा लेखी अर्ज तुम्हाला पीक विमा कंपनी प्रतिनिधीला द्यायचा आहे। प्रति संबंधित पीक विमा अधिकारी साहेब, पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज महोदय, याचप्रमाणे तुमचं नाव राहणार, त्याचप्रमाणे 2000 कधीचा आहे, 2025चा, 26चा, 27चा आहे, 24चा, 22चा आहे, ते असेल ते टाका। मध्ये पीक विमा फॉर्म भरलेला असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही, माझा अर्ज तपासून लवकरात लवकर रक्कम जमा करावी ही नम्र विनंती। याचप्रमाणे नाव, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, दिनांक
यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8, अर्ज क्रमांक जे की पीक विम्याच्या पावतीवर ॲप्लिकेशन ID म्हणून राहते, ते ॲप्लिकेशन ID नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. याचप्रमाणे ई KYC म्हणजे तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट त्यासोबत जोडून द्यायचा आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे की 1219 कोटी रुपयाचं पीक विमा 30 जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून जे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये नाशिकमध्ये 58 कोटी रुपये आज सकाळपासून जमा होत आहे. जळगावमध्ये 22 कोटी रुपये आज दुपारपासून, अहमदनगरमध्ये 64 कोटी रात्रीपासून, पुणेमध्ये 31 कोटी रुपये दुपारपासून, सातारामध्ये 18 कोटी रुपये सकाळपासून, सांगलीमध्ये 27 कोटी रुपये आज रात्रीपासून, सोलापूरमध्ये 52 कोटी रुपये आज दुपारपासून, कोल्हापूरमध्ये 14 कोटी रुपये आज सकाळपासून, बीडमध्ये 96 कोटी रुपये आज रात्रीपासून, धाराशिवमध्ये 88 कोटी रुपये आज दुपारीपासून, लातूरमध्ये 91 कोटी रुपये आज रात्रीपासून. तर अशा जे की सकाळ, दुपार आणि जे काही रात्री याप्रमाणे पीक विमा टप्प्याटप्प्याने जिल्ह्यावाईज इथं जमा होत आहे. परभणीमध्ये 73 कोटी रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जालन्यामध्ये 69 कोटी रुपये आज दुपारपासून, हिंगोलीमध्ये 24 कोटी रुपये आज रात्रीपासून, नांदेडमध्ये 61 कोटी रुपये सकाळपासून, बुलढाणामध्ये 33 कोटी रुपये आज दुपारपासून. यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये 41 कोटी रुपये आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात, अमरावतीमध्ये 29 कोटी रुपये आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात, वाशिममध्ये 17 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात, यवतमाळमध्ये 82 कोटी रुपये रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात, नाशिकमध्ये 37 कोटी रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात, वर्ध्यामध्ये 16 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात, चंद्रपूरमध्ये 28 कोटी रुपये आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात, गडचिरोलीमध्ये 13 कोटी रुपये आज सकाळपासून, भंडारामध्ये 11 कोटी रुपये आज दुपारपासून, गोंदियामध्ये 9 कोटी रुपये आज रात्रीपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 46 कोटी रुपये आज सकाळपासून, धुळेमध्ये 19 कोटी रुपये आज दुपारपासून, नंदुरबारमध्ये 12 कोटी रुपये आज रात्रीपासून, पालघरमध्ये 8 कोटी रुपये आज सकाळपासून. तर आता पीक विम्याचे पैसे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्हल आहे, DBT लिंक आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशांना पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. आता कोणाला पीक विम्याचे पैसे तर मिळणार नाहीत. आता यामध्ये जे काही मूळ कारण आहेत, तर यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही तर अशांना पीक विम्याचे पैसे तर येणार नाहीत. दुसरं जे कारण आहे, यामध्ये तुमचा जर अर्ज रिजेक्ट झालेला असेल, यामध्ये कागदपत्र असेल किंवा अपूर्ण माहिती असेल, डॉक्युमेंट्स असेल, तर अशांना पैसे देखील इथे मिळणार नाही. ई KYC पूर्ण केलेली नाही म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेची ई KYC केलेली नाही, DBT इनॅक्टिव्ह आहे त्यामुळे पैसे तर येणार नाही. आधार लिंक नाही तुमच्या खात्याला त्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाही. चुकीचे बँक खाते क्रमांक दिलेला आहे किंवा IFSC कोड दिलेला आहे किंवा तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा तर जमा होणार नाही. याचप्रमाणे OTP व्हेरीफाय केलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांना जे काही पीक विमा कंपनीकडून तुमचा अर्ज जे काही पेंडिंगमध्येच आहे, डुप्लिकेट अर्ज म्हणजे चुकीच्या माहितीने फॉर्म भरलेला आहे, तर अशांचे पैसे तर येणार नाही. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असेल तर लगेच तक्रार करा. जे की नंबर इथं आलेला आहे, टोल फ्री क्रमांक 14447, तर यावरती लगेच कॉल करा. कॉल केल्याच्या नंतर यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, कॉल केल्याच्या नंतर काय तुमच्या कोणकोणत्या समस्या आहे, पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, ई KYC समस्या, DBT समस्या, आधार लिंक नाही, क्लेम स्टेटस, यादीत नाव नाही, बँक खात्याची समस्या, यासाठी तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता. तर यामध्ये 14447, तर यावरती लगेच कॉल करा या संपूर्ण समस्येसाठी. आता कॉल करताना आधार कार्ड नंबर, अर्ज क्रमांक, बँक पेज पासबुक, मोबाईल नंबर, पीक विम्याची पावती जवळ ठेवायचे आणि कॉल करा आणि पीक विमा मिळवा.